पुत्राला अटक झालीच पाहिजे, खासदार पुत्राला अटक सोडून अटक झालीच पाहिजे। जिल्ह्यातील केज शहरामध्ये आज घुले हत्या प्रकरणावरून मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाला सध्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरुवात देखील झालेली आहे आणि ह्या मोर्चामध्ये प्रमुख काही मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत। ह्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते सध्या अटक असून ह्या आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे। तर दुसरीकडे या हत्या प्रकरणातील सह आरोपी म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी देखील मागणी जी आहे ती आता घुले कुटुंबियासह समाज बांधवातून या मोर्चाच्या माध्यमातून केली जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आज हजारोच्या संख्येने केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये समाज बांधव एकत्र येत या मोर्चाला सुरुवात झाली असल्याचं आपण पाहू शकतात। ह्या मोर्चाच्या माध्यमातून खासदार पुत्राला अटक झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत। तर ह्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देखील देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे। सरकारकडून हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपीची कसून चौकशी करण्यामध्ये टाळाटाळ केली जात असल्याची देखील आरोप जो आहे तो आता या समाज बांधवातून केला जात असल्याचं पाहण्यास मिळत आहे। जोपर्यंत विलास घुले यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार असल्याची भूमिका जी आहे ती आता समाज बांधवांनी घेतली असल्याचं आपल्याला ह्या मोर्चाच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे। या मोर्चाच्या माध्यमातून समाज बांधवांनी आता एक मोठं आव्हान केलं आहे की राज्य सरकारने आमच्या मागण्याकडे गांभीर्याने जर नाही घेतलं तर येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही तालुका जिल्हा नव्हे तर राज्यामध्ये विविध ठिकाणी मोर्चा देखील काढणार असल्याचं सांगितलं जात आहे। विलास घुले हत्या प्रकरणातील 9 आरोपीसह एक आरोपी जो आहे तो देखील आता सध्या अटक आहे, परंतु या हत्या प्रकरणातील महत्वाचा सह आरोपी जो आहे तो आजही मोकाट असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांना सह आरोपी करून त्यांच्यावर मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी ही जी प्रमुख मागणी घेऊन आजचा जो मोर्चा आहे तो केज शहरामध्ये निघाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र असलेले सौरव सोनवणेची SIT मार्फत कसून चौकशी देखील करण्यात आलेली आहे, परंतु या चौकशीमध्ये कुठलाच निष्पन्न न झाल्यामुळे त्यांना देखील त्या ठिकाणी सोडवण्यात आल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे या हत्या प्रकरणाची जी चौकशी आहे ती संशयास्पद होत असल्याचा आरोप जो आहे तो आता घुले कुटुंबाकडून केला जात आहे। त्यामुळे आता घुले कुटुंबासह समाज बांधव जो आहे तो आक्रमक झाला असून आज केज शहरामध्ये या ठिकाणी मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे। या हत्या प्रकरणाविषयीची अशीच अपडेट जर तुमच्यापर्यंत वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। आरोपीला फाशी आरोपीला फाशी अरे बात कशी नाही झालीच पाहिजे। खासदार पुत्राला अटक झालीच पाहिजे। खालीच घालायचा रमेश।